पण सत्याच्या मनात असं काय? पण थँक्यू, खरंच थँक्यू. तू जे जे सांगितलेस ना मी ते सगळं लक्षात ठेवीन. अगं थँक्यू काय म्हणजे, तुझी मैत्रीण आहे ना मी, तुला मी बरोबरच गाईड करेन की नाही. माझं काम होतं तुला सावध करणं आणि सत्यापासून लांब ठेवणं. बरं हे सगळं जाऊ दे, तुम्ही कुठे चाललाय फिरायला? माहित नाही. माहिती नाही? अशी कशी ग तू म्हणजे? पण म्हणजे जरी तुला तुझं भविष्य दिसत नसलं ना तरी मला तुझं भविष्य दिसतंय हं? म्हणून सांगते सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर आणि काळजी घे. सत्या, तुमची ही ट्रिप, कोर्ट आणि तुमचा डिवोर्स, प्लीज बी केअरफुल. सपने नुसतीच फुगली का? अंगात अवसाने का नाही? आणि जरा नीट चेप. हे नाहीच होऊ शकत, हे होऊ शकत नाही, नाही होऊ शकत सपने हे. मम्मी काय नाही होऊ शकत. अगं घरात काय चाललंय तुला ठाव नाही का? तो सत्या त्यांनी भेटला फिरायला घेऊन चाललाय, तर कुठं चाललाय काय माहिती. पण आता आपल्या हातात बी काय मम्मी? म्हणजे अहो म्हणजे आता तुम्ही असताना बी ऍक्सिडेंटल जाऊ बहिणी सत्या भाऊजींना स्वतःच्या हाताने आंघोळ घातली होती, दोघच गेले फिरायला. तुमचा वचक बी नाही तिकडं बया. आता बघ काय काय करतील काय. ही समज त्या नटमुगरी चित्रीमुळे झालंय आणि ह्या चित्रकारामुळं. अ चित्रकार, चित्रकार तू. पप्पा, 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 पप्पा. काय झालं? दोघी अशा एकाच वेळी का हाका मारायला लागलाय? हो चित्रकार, काय बी करून त्या दोघांचे थांबवा आधी. दोघांना? आपल्या घरात कोण पाहुणे आलेत काय? आपला लेक आणि तिने बेट फिरायला चाललेत ना, तर त्यांना थांबवा. आता घटस्फोट होणार आहे म्हणल्यावर काय गरज आहे फिरायला जायची? माया, अगं चित्राने सांगितलंय ना की हा कोर्टाचा आदेश आहे म्हणून. मग आता त्याला आपण तरी काय करणार? हो चित्रकार, तुम्हाला इडी वाटली मी? मला काय कळत नाही असं वाटतं तुम्हाला? ही तुमचं त्या चित्रीचं म्हणून कुबांड आहे, कुबांड ही ठाव आहे मला. मी बघतेच दोघ जण कशी फिरायला जाते ती. हे बघ माया, तू जर त्यांना अडवायला गेलीस तर तूच अडकशील. मी काय कर? तू कशी अडकशील म्हणजे काय? त्यांना फिरायला जायचा आदेश कोर्टाने दिलाय. आता तू जर त्यात व्यत्यय आणलास तर कोर्टाच्या कामकाजात अडथळा आणला म्हणून पोलीस अटक करून घेऊन जाणार नाही तुला. बघ बाबा, आता तू ठरव काय ते. काय सपना, मी बोलतोय ते बरोबर आहे ना? हे बघ माया, आता तुझं तू ठरव काय करायचंय ते. अर्जंट कसं पाठवू? कसे अर्जंट पाठवता येत नाहीत असं करू नका, रिस्क आहे ती. अहो तात्यासाहेब एवढं कशाला चिडताय? कुणी येणार असेल तर द्या ना त्याच्याकडे पाठवून. कुणी येणार नाही, मी पाठवत नाही आता. 5 दिवसांनी फोन करा, मग बघू. तात्यासाहेब कळतंय मला, पण इथे सगळे कस्टमर आपल्या मालाची वाट पाहतायत. अहो 2 दिवस झालं मी त्यांना परत पाठवतोय. अहो आपलंच नुकसान होतंय तात्यासाहेब. बघा ना जरा तात्यासाहेब, द्या ना उद्या पार्सल पाठवून. अगदी बांबलोलीपर्यंत पाठवून द्या. अहो तिथून माझा माणूस पिकअप करेल. तुझ्या बापाचा आहे का चिल्ला? समजा मी अर्जंट माणूस पाठवला, पोलिसांनी त्याला पकडलं, केवढ्यात पडेल आपल्याला? 2 कोटीचा माल आहे, 2 कोटीचा. तात्यासाहेब, सत्य आलाय. हा मी सांगतो पार्सल. हो तात्यासाहेब.
अरे ये सत्या ये. आत्ताच तुझी आठवण काढत होतो मी. आशीर्वाद आहे आशीर्वाद. नाराज केलंस तू आम्हाला. खट्टू झालं आमचं मन. ही चांगली ऑफर दिली होती हनीमूनची. क्या नाव नकार दिलास. बरं आता जाताय कुठे? सुट्टी मिळाली का आमच्या लेकीला? बॉम्बनोलीला चाललोय. 3 दिवसाची रजा मंजूर झाल्या. बामनोली? होय. द्या ना उद्याच्या उद्या पार्सल पाठवून. अगदी बामणोलीपर्यंत पाठवून द्या. अहो तिथून माझा माणूस पिकअप करेल. बामनोलीला एक छोटस काम होत. बोला की तात्यासाहेब. माझ्या मित्राला एक दिवाळीची भेट द्यायची. गिफ्ट पार्सल विसरलोय. लेट झाला मला. देशील तेवढं? अहो देतो की तात्यासाहेब. तुम्ही असं विचारताय काय? तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची. देतो मी. वा वा वा. पंकज हो आणतो लगेच. रस्ते ठीक आहे. हे आहे. ठीक आहे पोचवतो साहेब. येतो. आशीर्वाद आहे. दोन दिवसात माल पोहोचेल. तात्यासाहेब सत्य ज्या रस्त्याने जाणार आहे तिथं चेकिंग चालू आहे. आपण त्यामुळे तर आपले ट्रक सोडले नाहीयेत. जर सत्य सापडला तर अडचणी वाढतील. कोण सत्या? कुठला सत्या? सत्याला ओळखत नाही आम्ही. कुठं राहिला हा? आज ना सत्याला खुश होणार आहे. इतके दिवस मला म्हणत होता वाघमारे सुट्टी घ्या सुट्टी घ्या. आज मिळाली एकदाची. हे सत्या अरे ये की लवकर. मला की नाही तुला होणारा आनंद आता डोळ्यासमोर दिसायला लागलाय. पण मम्मी साहेब पप्पा अम्मू यांना काय वाटेल? सत्या हो काय हो